अल्फाबेटिकल ऑर्डर बघावं लागणार. म्हणजे बघा या ठिकाणी लॉंग चेन मधलं आपलं टोटल 3 कार्बन बरोबर आहे. बघा आता याला कोणतं अटॅच आहे का आयटम नाही. जर असतं तर आपण त्याचं सिक्वेन्स बघितलं असतं आणि त्याचं आयपीसी नेम दिलं असतं, त्याचं कॉमन नेम बघितलं असतं, अल्फाबेटनुसार त्याला अरेंज केलं. पण तसं आता या ठिकाणी नाही. या ठिकाणी टोटल आपल्याला 3च कार्बन दिसत आहे. 3 कार्बन असतं तेव्हा आपलं राहतं प्रोपेन. काय असतं पॅरेंट प्रोपेन. ई लिहायचं नाही कारण ई रिप्लेस करून आपण सफिक्स लावणार आहे. काय लावणार आहे सफिक्स सांगा लवकर. ओ एन ई सफिक्स आपण लावणार आहे याचा ओ एन ई. दिसत आहे का सांगा. हो. सफिक्स कोणता लावणार आहे आपण ओ एन ई. दिसत आहे का ओ एन ई सांगा आहे ना. काय बनलं ना प्रोपॅनॉल. काय बनलं त्याचं पूर्ण नाव प्रोपॅनॉल. का बरं कारण 1 2 3 कार्बन आहे तर पॅरेंट आहे प्रोपेन आणि लास्ट वाला ई काढून त्याला सफिक्स लावायचा आहे ओ एन ई. म्हणून